नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्समध्ये आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर रणजित जोशी. ते फाउंडर आहेत सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन फाउंडेशनचे आणि डिरेक्टर आहेत अद्वैत हेल्थ केअरचे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. आमच्या वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजकाल खूप फॅशन आहे डॉक्टर की कुठे चाललात तुम्ही हॉलिडेला की माणसं माय फेवरेट डेस्टिनेशन इज लंडन असं सांगतात. पण तुम्ही लंडनमध्ये होतात तर तुम्ही लंडनमध्ये काय करत होतात? तुम्ही सुट्टी घेऊन इतके दिवस का गेला होतात लंडनला? मी होतो पण आणि आहे पण. बरं. हां, माझं काय ग्रॅज्युएशन झालं, MBBS केलं भारतात आणि मी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सुपर स्पेशलायझेशन इंग्लंडमध्ये केलं. बरं. त्याकरता साधारण 10 वर्ष मी तिथे होतो आणि मग घरी आईवडिलांबरोबर राहायचं, आपल्या गावी राहायचं, म्हणून मी परत आलो. बरं. आणि मग मुलं जशी मोठी झाली तर मग मुलं वरच्या उच्च शिक्षणाला लंडनला गेली आणि मग मित्र म्हणाला की आता मुलं इकडे आहेत, आईवडील नाशिकला आहेत, मग 15 दिवस इकडे 15 दिवस तिकडे. म्हणून मग विम्बल्डनला आम्ही एक IVF सेंटर सुरू केलं. बरं. ॲकॉन फर्टिलिटी नावाने ते आहे. त्यामुळे मग साधारण दर 4था किंवा 5वा आठवडा जातो. आधी 15-15 दिवस करायचो, पण मला वाटतं वयोमान परत ट्रॅव्हलिंग तेवढं झेपत नाही. अर्थात आपण काही विमान चालवत नाही, पण तरी थकवा येतो. तर आता लंडनमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे. पण हे कौतुकच आहे डॉक्टर, कारण काय आहे, परदेशी एकदा आपला जम बसला, भारतात येताना सल्ले द्यायला यावं, वर्षातनं एकदा यावं, असा एक माणसाचं नेचर बनून जातं. तो मोह सोडवत नाही, कारण तिथे मिळणारे पर्क्स जे असतात ते कितीतरी पटीने जास्त असतात. मेहनत जास्त असतेच, ती कोणी नाकारत नाही. रिस्कही जास्त असते, कारण परदेशी लॉसूट दाखल करायला माणसं मागे पुढे बघत नाहीत. पण तरीही भारतात यावं, इथे येऊन एक कॅन्सर प्रिव्हेन्शन सेंटर सुरू करावं, हे तुमच्या मनात कसं काय आलं? आता कसं आहे की IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीमध्ये मी सुपर स्पेशलायझेशन केलं. तो माझा एक कोर कॉम्पिटन्सी म्हणू किंवा कोर शिक्षण म्हणू. पण गर्भाशय मुखाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सर हा आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे जगातल्या जेवढा सर्वायकल कॅन्सर आहे त्याचा 40% आपल्या देशात होतो. आणि तसं पाहिलं तर आपल्या देशात फक्त 12% पॉप्युलेशन आहे पृथ्वीवर जेवढे लोक राहतात. आता हे 12% 40% कॅन्सर का कॉन्ट्रीब्यूट करतात? कारण बाकीचे देश काही ना काहीतरी प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेतात, पण आपल्या इथे अवेअरनेस नाही की बुवा काय तपासण्या कराव्या. ज्यांना माहिती आहे ते तपासण्या करत नाहीत. मग अवेअरनेस करून द्यायचं काम कोणाचं? तर डॉक्टर्स आणि त्यातल्या त्यात गायनेकोलॉजिस्ट. बरोबर. त्यामुळे मग मी असं ठरवलं की नाही, हे आपण काम करायचं आणि ह्याच्याबद्दल लोकांना माहिती द्यायची. माहिती मिळाल्यानंतर हा जो प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे, म्हणजे बाकी कॅन्सर आणि ह्या कॅन्सरमध्ये 2 मेन फरक आहेत. पहिला फरक म्हणजे हा कॅन्सर तुम्ही रोखू शकता, प्रिव्हेंट करू शकता, होऊ देऊ शकत नाही किंवा व्हायच्या आधीच ट्रीट करू शकता प्री कॅन्सर स्टेजमध्ये. आणि दुसरं की ह्या कॅन्सरच्या अगेन्स्ट वॅक्सिन आहे, लस आहे. म्हणजे आता जर आपण एखाद्याला सांगितलं की कॅन्सरच्या अगेन्स्ट लस आहे तर ती घ्यायला पाहिजे, पण त्याची माहिती मिळायला पाहिजे ती कुठे मिळते. आता बरेच ती अवेलेबल झाली आहे आणि इझिली अवेलेबल आहे, असं काही फार महाग पण नाही आहे. लहान मुलींना 2 डोस लागतात, त्यांना 4,000 रुपये खर्च येतो. 15 ते 45 वर्षाच्या ज्या बायका आहेत त्यांना 3 डोस लागतात, म्हणजे 6,000 रुपये खर्च. म्हणजे असं काही तो खूप आवाढव्य लाखात खर्च आहे असाही भाग नाही. पण ती माहिती असणं आणि त्याला प्रबोधन करणं की ह्या स्टेप्स तुम्ही घ्या, पॅप स्मिअर करा. कारण कॅन्सर व्हायच्या 3 ते 5 वर्ष आधी काही चेंजेस आपल्या सर्विक्सवर होतात आणि ते इंटरनल एक्झामिनेशन करून त्या सेल्स काढायच्या, मायक्रोस्कोप खाली बघायच्या, त्याला पॅप टेस्ट म्हणतात. सो इट इज अ सिम्पल 5 मिनिटाची टेस्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 3 ते 5 वर्ष आधी तो कॅन्सर डेव्हलप व्हायच्या आतच ते ॲबनॉर्मल सेल्स काढू शकता. म्हणून हे फाउंडेशन सुरू केलं. पण
म्हणजे सर्वायकल, आता हा प्रश्न विचारतानाही मला थोडा संकोच वाटतोय, कारण माझं अज्ञान अर्थातच उघड करावं लागेल. पण सर्वायकल कॅन्सर कशामुळे होतो, तो कोणत्या वयोगटात होतो, हां. तो स्त्रियांनाच होतो का, आणि मुख्य म्हणजे कुठल्या वयोगटात, म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी होतो का, प्रेग्नन्सीच्या नंतर होतो का, या काही मुद्द्यांवर तुम्ही प्रकाश टाकू शकाल का? हो, आता बरेच प्रश्न तुम्ही बरोबर, बुके ऑफ प्रश्न. बुके ऑफ प्रश्न. पण मी एक एक उत्तर देतो. की स्त्रियांनाच होतो का, तर हो, कारण पुरुषांना गर्भपिशवी नसते. मग मॅक्झिमम इन्सिडन्स कुठल्या वयात होतो, तर हा यंग एजमध्ये होतो. म्हणजे बरं. साधारण वयवर्ष 40 ते वयवर्ष 50 मध्ये सगळ्यात जास्त इन्सिडन्स आहे. आधी पण होतो, नंतर पण होतो, पण हायेस्ट इन्सिडन्स किंवा हायेस्ट केसेस जे आहेत ह्या यंग. आणि असा विचार केला तर 40-45ची बाई म्हणजे त्यावेळेला ते घर, मुलं लहान असतात, 10वीत 9वीत 8वीत, ते घर पीकवर असतं. त्याच्यामुळे त्या बाईचा जो रोल घरामध्ये आहे किंवा जबाबदारी जी आहे ती खूप मॅक्झिमम असते. अगदी. आणि त्यावेळेला असं काहीतरी घात पडणं इज व्हेरी, म्हणजे कॅन्सर होण्याने घात होणं हे कायमच असतं, पण हे मॅक्झिमम डॅमेज करतं. दुसरा प्रश्न की हे कशामुळे होतं, तर आता कॅन्सर होण्याची जसं बाकी कॅन्सर होण्याची कारणं आहेत की लाईफस्टाईल आहे, हॅबिट्स आहेत, स्मोकिंग, अल्कोहोल, जंक फूड, लॅक ऑफ एक्सरसाइज, ही सगळी कारणं ह्याला लागू पडतात. पण HPV जो व्हायरस आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, म्हणजे हा पॅपिलोमा व्हायरस अगदी सिम्पल आहे. म्हणजे आपण घरी केळी आणली आणि त्याच्यावर जे पिवळे डाग पडलेले पाहतो आपण ब्राऊन कलरचे, ते पॅपिलोमा व्हायरस. किंवा पपई आणली त्याच्यावर डाग पडतात, ते पॅपिलोमा. त्यातला जो ह्युमन व्हेरिएशन कॉन्टॅक्टनी होणारा, तर तो HPV व्हायरसनी होतो. आणि व्हायरसनी होत असल्यामुळे याच्या अगेन्स्ट लस आहे. बाकी म्हणजे व्यायाम न केल्यामुळे कॅन्सर होतो, पण त्याला लस नाही आहे. पण हा व्हायरस असल्यामुळे त्याला लस आहे. तर लसीकरण आणि दर 2 वर्षांनी एकदा पॅप्समेर, ह्या 2 गोष्टी करायच्या. इंटरेस्टिंग. म्हणजे हे तुम्ही वेळेत ओळखलं तर याच्यावर उपचार आहेत. हो, म्हणजे जीव घेणं आहे म्हणून आपण हातपाय गाळूनच जे बसू शकतो, त्याच्याऐवजी मनाला उभारी देणारी सगळ्यात मोठी फॅक्ट ही आहे की याच्यावर लस आहे लस, आणि आपण बरे होऊ शकतो. हो. तुमचं फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनचं नाव काय? फाउंडेशनचं नाव त्याच्या उद्देशाप्रमाणे सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन फाउंडेशन, म्हणजे गर्भाशय मुखाचं कॅन्सर रोखणारी संस्था. बरं. सोपं. आणि वेबसाईटचं पण तेच आहे, CCPF, म्हणजे सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन फाउंडेशन.in, आणि ती भारतात काम करते. म्हणजे जर आपल्या दर्शकांना इच्छा असेल तर ते वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवूही शकतात. पण तुमच्या फाउंडेशनतर्फे काय काय तुम्ही ऑफर करता, काय सोयी आहेत, काय सुविधा आहेत, कुठलं मार्गदर्शन मिळतं? फाउंडेशनचं 3 प्रकारे काम चालतं एक उद्देश गाठायला. तर आता 3 प्रकार सांगतो की पहिलं म्हणजे अवेअरनेस, जसं आपण आत्ता करतोय की आज तुम्ही एवढ्या फेमस व्यक्ती आहात, त्यामुळे अनेक जण हा प्रोग्राम बघतील, अनेकांपर्यंत ते पोहोचेल. तर अवेअरनेस क्रिएट करणं, कारण माहिती जर दिली आपण तर लोक त्याच्यावर ॲक्शन घेतात. पण जर म्हणाले अरे लस आहे मला माहितीच नव्हतं, किंवा पॅप्समेर करून 3 वर्ष 4 वर्ष आधीच प्री कॅन्सर स्टेजमध्ये आपण ट्रीट करू शकतो, हे मला माहीत नव्हतं, तर अवेअरनेस क्रिएट करणं नंबर 1. लसीकरणाची सुविधा करून देणं. आता नाशिकमध्ये साधारण एक 52 ते 53 फॅमिली फिजिशियन्स, गायनेकोलॉजिस्ट, जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत जे याच्याशी निगडीत आहेत, की जे सेंट्रल डेटाबेस आहे की ज्याच्यामुळे ते लसीकरण करतात. आणि आपल्याला वाटतं की आपल्या घराजवळ कोण डॉक्टर आहे तिथे जाऊन आपण करायचं. आणि वॅक्सिनेशन, ह्याच सेंटर्समधून वॅक्सिनेशन होतं. असं हे 3 प्रकारे काम होतं. आणि हे काम करण्याचा उद्देश एकच आहे, 1.5 लाख घरं उद्ध्वस्त करणाऱ्या ह्या कॅन्सरला आपल्या देशातून हद्दपार करायचं. मला एक हद्दपार झालेला रोग आठवतोय, तो म्हणजे लहान मुलांमधला पोलिओ. जसं भारत सरकारनी मनावर घेऊन मोठी ड्राईव्ह केली होती, आणि काही वर्षांपूर्वी हे मला वाटतं अमिताभ बच्चन त्याचे ब्रँड अँबॅसेडर होते, आणि त्यांनी हे जाहीर केलं की पोलिओ हद्दपार करू शकलो आपण भारतातनं. तसं जर हा सर्वायकल कॅन्सर भारतातनं नष्ट झाला तर तुमचं स्वप्न खरं होईल असं मला वाटतं. थँक्यू.
स्त्रियांना हा कॅन्सर असतो असं म्हणतात, काहीतरी 40%च्या आसपास. नाही, टक्के असं नाही म्हणता येणार, आपण आकडेवारी समजू. भारतात किती केसेस होतात, तर जो 2004चा डेटा आहे, म्हणजे जो 20 वर्ष 22 वर्ष जुना, त्याप्रमाणे 1.5 लाख बायकांना होतो आणि साधारण 70-80 हजार बायका मृत्यू पडतात, हे त्यावेळचं आहे. आता वर्षाचे 365 दिवस आपण बघितलं आणि 70-80 हजाराला जर ते 365ने डिवाईड केलं तर रोजच्या 200-300 होतात. म्हणजे 24 तासात जर 200-300 झाल्या तर तासाला 10 होतात. म्हणूनच जो WHO हे होतं की भारतामध्ये दर 5 मिनिटाला, म्हणजे आपण बोलायला सुरुवात केल्यापासून एक डेथ झाली. इट इज सेम ॲज नंबर ऑफ डेथ्स इन रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, की रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये पण 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आपण खूप गोष्टी करतो. आपण लायसन्स काढतो, ड्रायव्हिंग स्कूलला जातो, मग ट्रॅफिकचे नियम पाळतो, गाडीचं सर्व्हिसिंग करतो, चांगली गाडी घेतो की ज्याच्यात 2च्या ऐवजी 4 एअरबॅग असतात, लाखो रुपये जास्त देतो, सीट बेल्ट लावतो, हेल्मेट घालतो, गाडी सर्व्हिसिंग करतो, टायर आहे की नाही, सो मेनी थिंग्स वी डू एव्हरी डे. तुम्ही गाडीला बसला चावी मारली की सीट बेल्ट लावता. तुम्हाला 2 वर्षातून एकदा पॅप्समेअर करायला काय झालं? खरं. किंवा आयुष्यभरामध्ये 2 डोस किंवा 3 डोस आयुष्यभरात गेलं, काय हरकत आहे? कोविडचं जर आपण गुगल केलं तर कोविडच्या नंबर ऑफ डेथ्स इन फर्स्ट इयर हे 1,40,000 होते. पण कोविडला खूप पब्लिसिटी मिळाली आणि इथे 1.5 लाख वर्षानुवर्ष होते. पण तेवढी पब्लिसिटी लोकांपर्यंत गेली पाहिजे तर ते जागृत होऊन करतील. हा सगळा या उपक्रमाचा उद्देश आहे. मला आठवतं एक साधारण 5-1 वर्षांपूर्वी मी स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅन्सरची प्रतिनिधी होते आणि ऑक्टोबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात कॅन्सर जागरूकता केली जाते. तर तेव्हा मी मुंबईत बऱ्याच अभियानांमध्ये भाग घेतला होता. आपण असं म्हणतो की घरातल्या स्त्रीला सर्व्हायकल कॅन्सर होतो, तो होऊ नये म्हणून कुटुंबानं काय काळजी घेतली पाहिजे, त्या स्त्रीनं काय काळजी घेतली पाहिजे? सोपा प्रश्न आणि सोपं उत्तर आहे. 2 गोष्टी करायच्या. वॅक्सिनेशन 10 ते 15 वर्षाच्या मुलींना 2 डोस लागतात. कारण आपल्याला माहिती की लहान मुलांची प्रतिकारशक्ती रिस्पॉन्स करण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे त्यांना 2 डोस पुरतात. 15 ते 45 पर्यंत 3 डोस घ्यायला लागतो. आज एक घ्यायचा, 1 महिन्याने घ्यायचा, 6 महिन्याने घ्यायचा. ह्याच्याने जवळजवळ 60 ते 70% कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. 100% नाही. मग म्हणजे फार विचार न करता घ्यावं. बाकी आपण, तुम्ही म्हटलं पोलिओ कशामुळे इरेडिकेट झाला? लसीकरणामुळे. बरोबर आहे. 2 बूंद जिंदगी के. मग इथे 3 इंजेक्शन सर्वायकल कॅन्सर के, किंवा लहान मुलींना 2 इंजेक्शन सर्वायकल कॅन्सर. म्हणजे दिस कॅन बी अ टॅगलाईन. बरोबर. आणि प्रत्येक स्त्रीनी वयाच्या 65 वर्षापर्यंत, म्हणजे विवाहित स्त्रीनी किंवा जे सेक्शुअली ॲक्टिव्ह आहेत त्यांनी दर 2 वर्षांनी पॅप टेस्ट करायची. आता पॅप टेस्ट म्हणजे काय, की आतून एक्झामिन करून सर्व्हिक्स म्हणजे भीती वाटते डॉक्टर. पॅप टेस्ट करा म्हटलं कीच एक असं वाटतं की पण मला काही झालं नाहीये असं म्हणावं असं वाटतं. तुम्हाला असं वाटतं की याबाबतीत थोडंसं म्हणजे मेंटल हेल्थही सांभाळून डॉक्टरांनी म्हणजे जरा समजावून सांगावं लागतं? खरंच भीती वाटते. पॅप टेस्ट म्हणजे काय, आतून करण्याची टेस्ट आहे. प्रोसिजर वाईज पाहिलं तर एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा इंटरनल एक्झामिनेशन होतं. प्रेग्नन्सीत होतात, बाकी काही त्रास झाला, अंगावर पांढरा पदर झाला, तांबडं गेलं, पाळीचा त्रास झाला, डॉक्टरकडे गेल्यावर टेस्ट होतं. सो इट इज लाईक दॅट सेम प्रोसिजर. त्याला काही वेगळं हे नाही आहे. पॅप हे पॅपॅनिक्युलर नावाच्या माणसांनी काढलं की तिथल्या पेशी तुम्ही अलगदपणे काढल्या, स्लाईडवर टाकल्या, बघितल्या, सगळ्या पेशी नॉर्मल आहे म्हणजे तुमचं सर्व्हिक्स नॉर्मल आहे. जर ॲबनॉर्मल असेल तर मग पुढे बघायचं की कुठला स्पॉट आहे, की वरच्या बाजूला आहे, खालच्या बाजूला आहे, उजवीकडे, तेवढं काढून टाकायचं. आणि ह्याच्यामध्ये प्री कॅन्सरस म्हणजे कॅन्सर होण्याच्या आधी नॉर्मल आणि कॅन्सर याच्यामधली जी स्टेज आहे ही 3 ते 5 वर्ष चालते. म्हणजे आपल्याकडे 3 ते 5 वर्ष एवढा वेळ आहे ते काढायला. मग म्हणून जर 2 वर्षांनी करायचं. आणि जो दुसरा प्रश्न आहे की भीती, मला तर काय झालं नाही, बरोबर.
आणि किंवा काही जणांना वाटतं अरे हात दाखवून अवलक्षण कशाला, पण टेस्ट करायला गेलं आणि कॅन्सर निघाला. तुम्ही टेस्ट करायला नाही गेलं तर होणारा कॅन्सर होणारच आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला विचार असा करायचा आहे की हे करून कॅन्सर रोखायचा की मी कॅन्सर झाल्यावर रडत बसायचं. कॅन्सर तर भीतीचाच आहे, सर्वायकल कॅन्सर तर फार दुर्दैवी आहे, तो नको असेल आयुष्यात. तर आज ही जी तरुण पिढी आहे त्यांनी काय प्रकारची लाईफस्टाईल ठेवली पाहिजे आणि सर्व्हायकल कॅन्सर आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? ओके, या प्रश्नाचं मी 2 टप्प्यात उत्तर देतो. पहिला टप्पा की लाईफस्टाईलमध्ये काय पाहिजे. तर जसं आपण पाहिलं की HPV व्हायरस हा कॉन्टॅक्ट व्हायरस आहे. बरं. कॉन्टॅक्ट म्हणजे हाताने लागला दुसऱ्या हाताला सुद्धा होऊ शकतो. इंटरकोर्स किंवा सेक्स हा सुद्धा एक प्रकारचा कॉन्टॅक्ट. त्याच्यामुळे जे सेक्शुअली ॲक्टिव्ह आहेत त्यांना हा होण्याची शक्यता आहे. म्हणजे हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज नाही, पण सेक्स हा कॉन्टॅक्टचा प्रकार आहे. जेव्हा तुम्हाला मल्टिपल कॉन्टॅक्ट्स असतील किंवा अनहायजेनिक अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट्स असतील तर तुमची रिस्क वाढते. सो जनरल लाईफस्टाईल कॅन्सर होऊ नये म्हणून व्यायाम करा, आहार चांगला करा, हे बाकी कॅन्सरप्रमाणे इथे लागू पडतं. पण सेफ आणि गुड सेक्शुअल आणि मॉरली करेक्ट सेक्शुअल प्रॅक्टिसेस विल रिड्यूस द रिस्क. हा एक खूप महत्त्वाचं आहे डॉक्टर. मी 1 मिनिट घेते याच्याबद्दल बोलताना, कारण आत्ता ज्यांना आपण तरुण तरुण म्हणतोय ती मुलं लग्नाची कमिटमेंट द्यायला थोडेसे कचरत आहेत. त्यांना आत्ता आयुष्यामध्ये थोडीशी मोकळीक हवी आहे आणि ती सर्वार्थानं हवी आहे. आणि म्हणजे व्हॅलिड आहे त्यांचंही, कारण की आम्हाला भीती वाटते कमिट करायला. बरोबर. पण जेव्हा कमिट करायला भीती वाटते तेव्हा स्वतःच्या तब्येतीची पण काळजी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जे तुम्ही अगदी योग्य शब्दात सांगितलं की सेफ रिलेशनशिप्स असले आयुष्यात तर खूप धोक्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. म्हणजे नुसतंच HPV नाही, HIV पण आहे, बाकी पण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज आहेत. दुसरं जे प्रश्नाचा भाग होता तो हा की 2 गोष्टी ह्या जरूर सगळ्यांनी करायच्या. की लसीकरण, मी परत सांगतोय सॉरी, पण ते तेवढं महत्त्वाचं आहे. नाही, थँक्यू. 10 ते 15 वर्षामध्ये 2 डोस, आज एक 6 महिन्यांनी. 15 ते 45 मध्ये 3 डोस, आज एक महिन्यांनी आणि 6 महिन्यांनी. आणि इंटरनल एक्झामिनेशन केली 65व्या वर्षापर्यंत दर 2 वर्षांनी पॅप्समेअर करायचंच. आज मी तुम्हाला पॅप्समेअरचा रिपोर्ट दिला आणि सांगितलं की सोनाली ताई तुमचा टेस्ट नॉर्मल आहे, तुम्हाला काय वाटेल? फार आनंद होईल. आज 2 वर्षाकरता निश्चित खुश. म्हणजे अशा अनेक बायका माझ्याकडे येतात की पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे आणि त्याच्या आधी माझ्या सगळ्या टेस्ट करून घ्या, पॅप्समेअर पण करून घ्या. कारण एकदा मला कळलं की माझा पॅप्समेअर नॉर्मल. यू इमॅजिन दॅट की यू हॅव गॉन ऑन द ज्याला आपण प्रोकॅस्टिनेशन किंवा कंटाळा किंवा भीती किंवा जे काही शब्द वापरू ते, आणि आपण त्याच्या पलीकडे गेलो आणि तो रिझल्ट हातात आला की अरे पॅप्समेअर नॉर्मल आहे, काय रिलीफ वाटेल. बरोबर. आणि ह्याचा विचार जर आपण केला, म्हणजे आयुष्यात सगळं तसंच आहे. जिमला जायचं आहे तसंच आहे की आपल्याला जिमला गेल्यानंतरची बॉडी झाली की किती छान वाटतं, किंवा वजन कमी झालं तर काय छान वाटतं. पण ते जाणं हे, पण जे लोक जातात आणि त्या बाजूला जातात त्यांची मानसिकता ही वेगळी असते, कॉन्फिडन्स वेगळा असतो, आयुष्यातलं टेन्शन. आणि हे तुम्ही स्वतः करता नाही करते, हे तुम्ही तुमच्या फॅमिली करता. बरोबर आहे. कारण इथे आमच्या डॉक्युमेंटरीमध्ये एक वाक्य आहे की स्त्री ही 2 घरची असते, सासरची आणि माहेरची. तर लॉस ऑफ अ वुमन इज लॉस ऑफ 2 फॅमिलीज. वेल सेड. त्यामुळे हा तेवढा, आणि प्रिव्हेंटेबल आहे ना. दुसरा कॅन्सर प्रिव्हेंटेबल नाही, बाकी सगळे कॅन्सर. आता तुम्ही एवढं कॅम्पेन केलं की ब्रेस्ट कॅन्सर इज नॉट प्रिव्हेंटेबल, ब्रेस्ट कॅन्सर इज अर्ली डिटेक्टेड. किंवा तुम्ही स्वतःची ब्रेस्ट एक्झामिनेशन दर महिन्याला पाळीनंतर करा, तुम्ही मॅमोग्राफी करून घ्या, काही डाऊट आला तर लगेच डॉक्टरकडे जा. म्हणजे काय, लवकर तो डायग्नोज झाला की तो स्प्रेड व्हायचा ट्रीट होतो. हा कॅन्सर असा एकमेव कॅन्सर आहे ह्युमन बॉडीतला, एकमेव की जो प्रिव्हेंट करता येतो. 97.3% सर्वायकल कॅन्सर हा प्रिव्हेंटेबल आहे, हे WHO सिद्ध केलेलं आहे. वंडरफुल. 97.3 म्हणजे ऑलमोस्ट क्लोज टू 100%. त्यामुळे आपण आपल्या जबाबदारीने गोष्टी केल्या तर आपण हातभार नक्कीच करू शकतो. मला वाटतं हा फार महत्त्वाचा प्रवर्तक विचार आहे, कारण घरातली बाई जी असते ती कायमच कुटुंबासाठी काही ना काहीतरी करत असते.
पण तिने स्वतःसाठी काय केलं पाहिजे. तर तुम्ही आज जे आम्हाला पॉईंट्स सांगितलेले आहेत त्याचा विचार केला पाहिजे आणि नुसता विचार नाही, त्याच्यावर ॲक्शनही Action. घेतली पाहिजे. डॉक्टर असल्यामुळे बरेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतात. तर एका एमआरने सांगितलं की मी ह्या पाडव्याला बायकोला सर्वायकल कॅन्सर किती वॅक्सिनेशनची छान. रेजिमेन गिफ्ट केली आणि दॅट वॉज व्हेरी इमोशनल. म्हणजे तो सगळं बघत होता की बुवा डॉक्टर IVF एवढा करतो, नाशिक लंडन धावपळ चालू असते, हा सर्वायकल कॅन्सर म्हणजे ते चॅरिटेबल, म्हणजे ते काही माझा व्यवसाय नाही आहे किंवा म्हणून NGO फाउंडेशन आहे, रजिस्टर्ड NGO फाउंडेशन. मग तो म्हणे की नाही, मी माझ्या बायकोला करणार, माझी रील तुम्ही टाका. म्हणजे किती आणि मग छान. आता बऱ्याच जणांनी तसं केलं की बुवा 6,000 रुपयेमध्ये चांगली साडी पण येत नाही, ॲटलिस्ट माझ्या बायकोची नाहीच येत. पण इफ दॅट कॅन प्रोटेक्ट यू फ्रॉम सो मच, सो वाय नॉट टू गिफ्ट युअर वाईफ, युअर डॉटर, युअर सिस्टर. सुंदर संकल्पना आहे ही. मी रक्षाबंधनाची गिफ्ट. नक्की, मला फार आवडेल राखी पौर्णिमेसाठी, दिवाळीतल्या पाडव्यासाठी देण्यासाठी अतिशय योग्य अशी ही भेट आहे. याचा अनेक जणांनी विचार करावा असं मी पण अपील करते. थँक्यू. मीही ही रील करीन आणि थँक्यू. राणीच्या देशात राहून आपल्या देशातल्या सगळ्या राजकन्यांवर एवढं प्रेम आणि माया करणाऱ्या तुमचा आम्हाला खूप अभिमान वाटतो डॉक्टर. थँक्यू. तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या प्रवासासाठी. तुमची दगदग कमी होऊ दे, जेणेकरून तुमच्या स्वप्नांचा आणि तुमच्या प्रयत्नांचा आम्हाला जास्तीत जास्त फायदा होवो. धन्यवाद. थँक्यू. खूप शुभेच्छा. थँक्यू.